So last time we have discussed about the structure of glucose in the form of structural evidences. So there are various evidences which shows the presence of functional group, that is aldehyde functional group. At least one carbonyl group is present in the structure. Glucose contains 6 carbon atoms, as well as when glucose molecule reacts with further reagents, it will give you 5 molecules of hydroxy, means evidence for the 5 hydroxy group present in the structure of glucose. So likewise reactions are there. Only that means reactions are included in your syllabus of biomolecule topic. ओके, त्याच्या पुढचा थोडा जो पार्ट आहे तो थोडा डिफरंट आहे. डिफिकल्ट असं नाहीये पण डिफरंट आहे, लक्षात ठेवायचं. एक इम्पॉर्टंट पार्ट कुठला कुठला याच्यामध्ये कन्सेप्च्युअल पार्ट आहे, म्हणजे जे क्वेश्चन पेपरमध्ये जे क्वेश्चन्स येतात त्याच्याबद्दल कन्सेप्ट काय काय कन्सिडर करायची हे महत्वाचं आहे. डी एंड एल कॉन्फिगरेशन कसं आयडेंटिफाय करायचं. ओके, आता ऍक्च्युअली याच्यासाठी तुम्हाला एक कॉमन पार्ट माहिती पाहिजे, म्हणजे काय ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी नावाची आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये कन्सेप्ट बघितली होती. ती एका मिनिटामध्ये मी फक्त रिवाइज करतो आणि त्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. मग रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज, रिंग स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज इथपर्यंतचा पार्ट कव्हर करायचा आहे. याच्यामध्ये थिअरी एक्सपेक्टेड आहे का, तर येस थिअरी एक्सपेक्टेड आहे, बट कमी अमाऊंट मध्ये थिअरी एक्सपेक्टेड आहे. याच्यामध्ये स्ट्रक्चर्स खूप इम्पॉर्टंट आहे. इथून पुढच्या पार्टमध्ये बायोमॉलिक्युलर टॉपिक मध्ये स्ट्रक्चर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याला काय कन्सिडर करायचं वगैरे हे सगळं डिस्कस करूया. ओके, आधी सगळ्यात पहिल्यांदा ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मीन्स व्हॉट. सो इन केस ऑफ एनी कंपाऊंड द गिवन मॉलिक्युल इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह ऑर नॉट, हे आयडेंटिफाय करायचं असेल तर काय करायचं. when that plane polarized light passes through a solution containing organic solvent or organic compound, it passes through that particular solvent and then that light rotates or air emitted from that particular solution. कन्सिडर करूया आपल्याकडे एक हे आहे तुमच्याकडे सोर्स. ओके, हा आहे तुमच्या लाईटचा सोर्स आहे असं आपण कन्सिडर करूया. आणि लाईटच्या सोर्स मधून तुम्ही काय करताय, एका ऑर्सफुली असं होतं की तुम्ही प्रिलिम द्यायची, कॉलेजमध्ये जाऊन तू प्रिलिम द्यायला पाहिजे असं पेरेंट्स कडनं होतं. आणि मग तुम्ही असं कन्सिडर करता की काय नाही, ठीक आहे एक्झाम तर द्यायची पेपरला तिकडे जाऊन, कारण तुमचा सीबीएसई तिकडचा सिलेबस कव्हर झालेला असतो. ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स आहे, म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगितलं. जेवढं मी आता सांगतोय त्याच्यातलं 70% फक्त तुम्ही कव्हर करत चला. तुम्हाला समजायला पाहिजे मात्र की मी हा टॉपिक झालाय, माझा 70% कुठलाही क्वेश्चन जर मला येतो, जेव्हा तुम्ही सॅटिस्फाईड आहात ना त्याच्यापेक्षा मी 5% जास्त असणार, म्हणजे मला वाटत असणार त्या स्टुडंटचा 75% अभ्यास झाला. ओके, आणि इंटरनलला प्रॉब्लेम येत नाही. इंटरनलचे मार्क्स असतात ते तुम्हाला तिकडनं मिळतात आणि ऍड होऊन पर्सेंटेज स्कोर चांगला येतो. पण हे कधी लवकर कव्हर केलं असतं, कारण सगळ्यात शेवटचा वेळ हा सीबीएसईला द्यायचा आहे. ती पहिली एक्झाम जानेवारी फेब्रुवारीमध्ये कम्प्लीट झालं की परत तुम्हाला प्रॅक्टिकलवरती कॉन्सन्ट्रेट करायचंय, परत सगळी थिअरी करायची. मग तुम्ही ती 70% केलेली ही तुमची 100% असणार आहे. 30% तुमच्या दृष्टीने ऑप्शनला टाकायचंय तुम्हाला. ओके, बट ते काय ऑप्शनला टाकायचंय ते ह्याच्यामध्ये मेन्शन केलंय. सो प्लीज त्या टेस्ट बघत चला. स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये मी असं ऑब्झर्व केलं, खूप कमी व्ह्यूज असतात, ते बघत नाही. याचं रिझन असा एक अर्थ असा निघतो की तुम्ही ते लेक्चर अटेंड केलेलं नसतं त्या दिवशी आणि त्या दिवशीचं लेक्चर त्या दिवशी बघत नाही. हे 100% माझ्याकडे प्रूफ आहे. ओके, सो आता मला त्याच्यावर असं नाही सांगायचं तुम्हाला की नाही कसं करत बघायलाच पाहिजे, असं मला फोर्सफुली काही करायचं नाही. मला तुमचा रिझल्ट एक्सपेक्टेड आहे, म्हणून मी तुम्हाला तुमच्या वेने सांगतोय की तुम्हाला जसा टाइम मिळेल तेवढे फक्त टॉपिक करा. एखाद्याला वाटलं माझे 6 ते 6 टॉपिक एका दिवसात मी करू शकतो, करा. एखाद्याला वाटलं मी 2 टॉपिक एका दिवशी करतो, 3 दिवसामध्ये माझे 6 टॉपिक उरतील, चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. फायनल रिझल्ट असला पाहिजे असा 30 मे माझे 6 टॉपिक ओके झालेले, कुठलाही क्वेश्चन विचारा मी आन्सर द्यायला रेडी आहे. ओके, अशी जर तुमची कंडिशन असेल तर तुमच्यासारखे बेस्ट तुम्हीच आहात आत्ताच्या स्टडीमध्ये, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया. आता बेसिक थिंग्स जे आहेत, कारण काही स्टुडंट्स खूप टेन्शन मध्ये पण आहेत, बरेचसे काही कॉल पण असे आले की टेस्ट असल्यामुळे आणि तिकडचं शेड्यूल असल्यामुळे निग्लेक्शन थोडंसं होतंय अभ्यासाकडे, म्हणजे निग्लेक्ट करतो स्टडी. मग जर समजा आपण स्टडी निग्लेक्ट करत असेल तर मग पुढचं काय करायचं, आता पुढे काय करायचं हे ऐकण्यापेक्षा अगोदरचं आपलं काय क्लिअर झालेलं नाही, मग नवीन स्टार्ट करण्यात काही पॉईंट नाही. आणि मला रिझल्ट, मला जर समजा सिलेबस कव्हर करायचा आहे ना, तर मला तुम्ही डेली बेसिसवरती मी 4 तासाचं एक लेक्चर अटेंड केलं ना तरी 3-3 टॉपिक कव्हर होऊ शकतात. म्हणजे जर 16 टॉपिक असतील तर हार्डली 1 वीक मध्ये होऊ शकतं. पण तसं मला ओढून काढायचं नाही, मला महिन्याभराचं एकदम जेवायचं नाहीये. ओके, मला थोडं थोडं जेवून ते पचवायला पण पचवायचं पण आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय डायजेशन प्रॉपर होऊ दे. त्यासाठी मी पहिल्यांदा सगळे तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं असतं की ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ही एक अशी फेनॉमिनन आहे की ज्याच्यामधून प्लेन पोलराइज लाईट एखाद्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मधून पास आउट होईल. सॉल्व्हंट मधून पास आउट झाल्यानंतर एमिटेड लाईट आयदर राईट हँड साइड किंवा लेफ्ट हँड साइडला सर्टन डिग्रीने रोटेट होईल. दॅट रोटेशन ऑफ द फेनोमेनन ऑफ दॅट ऑर्गॅनिक compound is called as optical activity and this is a type of isomerism.
आता हे कशामध्ये दिसतं तर कायरल कंपाऊंड मध्ये दिसतं. कायरल कंपाऊंड म्हणजे काय, ज्या कुठल्या कंपाऊंड मध्ये कार्बनच्या सराउंडिंगला म्हणजे कार्बनचे जे 4 व्हॅलन्सीज असतात त्या डिफरंट ऍटम्स किंवा ग्रुप्स ऑफ ऍटम्सने सॅटिस्फाईड झालेल्या असतील, त्याला आपण काय कन्सिडर करतो कायरल सेंटर. इथे आय आहे, इकडे कुठेच आय नाही. इथे सीओएच आहे, इकडे कुठेच सीओएच नाही. इथे बीआर आहे, इकडे कुठेच बाकी बीआर नाही. इथे हायड्रोजन आहे, इकडे बाकी कुठेच हायड्रोजन आहे. त्याचा मिनिंग असा असतो कार्बनच्या 4 व्हॅलन्सीज दे आर सॅटिस्फाईड बाय different atoms or groups of atoms. Such compound is called as a optically active or chiral center or asymmetric carbon atom. Okay. आता जे कुठले कंपाऊंड ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतात ते जनरली ही केस फॉलो करतात. ओके, मी असं 100% नाही कन्सिडर करणार. याचं एक रिझन आहे, कारण ते सॉलिड स्टेट, गॅशियस स्टेट आणि लिक्विड स्टेट वरती डिफर करतं. त्यामुळे असं मी काही स्टेटमेंट करणार नाही की याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतील. एवढंच लक्षात ठेवायचं, कार्बनच्या सराउंडिंगला जर 4 ऍटम्स किंवा ग्रुप्स ऑफ ऍटम्स डिफरंट असतील तर तो कायरल असतो. आणि मोस्टली अप टू 12 ऑल कायरल कार्बन ऍटम्स ऑर कायरल मॉलिक्युल शोज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ओके, ऑल म्हणतोय मी, सगळ्याच्या सगळे तुमचे काय दाखवतात ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी इंडिकेट करतात. आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीची सेंटर कशी डिटरमाइन करायची मी तुम्हाला दाखवलं. तसं ऑप्टिकल आयसोमेरिझम इन ग्लुकोज हा तुमच्या सिलेबसचा पॉईंट आहे. ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं होतं, CHO दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. ओके, नाव आता मला आयडेंटिफाय करायचं आहे, त्यातले कायरल कार्बन आयडेंटिफाय करायचं आहे. नेमकं मी काय करणार, आधी कार्बनच्या व्हॅलन्सी कुठे कुठे ते चेक करणार. इथे कार्बन आहे म्हणजे ह्याची व्हॅलन्सी कशी असणार, सी डबल बॉन्ड OH, बरोबर आहे. इथे CH2OH आहे म्हणजे कसा असणार तो COH H2. हे मॉलिक्युल कार्बन C6 आहेत का बघूया, 1 2 3 4 5 6 करेक्ट आहे. आता मला सांगा त्याची व्हॅलन्सी बघायची म्हणजे सराउंडिंगला 4 ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम असायला पाहिजे. जर नसतील तर तो कायरल कार्बन नसतो, जर असतील तर तो कायरल कार्बन असणार. आता तुम्ही कन्सिडर काय करणार, हा कायरल कार्बन आहे का, तर 1 2 आणि 3 हे डिफरंट ऍटम्स आहेत. इथे हायड्रोजन, इथे कार्बन, इथे ऑक्सिजन आहे. बट फोर्थ ग्रुप डिफरंट ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम्सने सॅटिस्फाईड झाली नाही व्हॅलन्सी, दिस इज नॉट अ कायरल कार्बन. 1 कार्बन इज नॉट अ कायरल. सेकंड कार्बन नंबर बघूया. सेकंड कार्बनला आता तुम्ही इथून पुढचे चेक कसे करायचे बघा. कार्बनच्या सराउंडिंगला म्हणजे इथे आहे OH, लेफ्ट साईडला आहे H, वरती आहे, हा कार्बन नाही कन्सिडर करायचा. जर तुम्ही हा कार्बन आणि हा कार्बन कन्सिडर करून तो सेम आहे म्हणून निग्लेक्ट केला तर रॉंग असणार तुमचा आन्सर. तुम्ही असं कन्सिडर करायचंय, हा मॉलिक्युल तुम्ही इथे उभे आहात, तुमच्या लेफ्ट साईडला H आहे, राईट साईडला OH आहे, वरती CHO आहे, टोटल फंक्शनल ग्रुप आहे इथे, आणि डाऊन साईडला हा बल्की टोटल ग्रुप आहे एवढा. आता CHO आणि हा ग्रुप तर सेम नाहीये, म्हणजे सेकंड कार्बन इथे कायरल कार्बन. ओके, कायरल कार्बन एटम. नेक्स्ट म्हणून मी त्याला ऍस्टेरिस्क मार्क केलं, त्याची स्टार मार्क केलंय. कार्बन नंबर 3 बघा. कार्बन नंबर 3 वरती तुम्ही उभे आहात, राईट साईडला H आहे, लेफ्ट साईडला OH आहे, डाऊन साईडला CHO वगैरे हा सगळा कार्बन नंबर 3 कंटेनिंग कंपाऊंड आहे. आणि कार्बन नंबर 3 च्या वरती दोन कार्बनचा एक बल्कियर ग्रुप आहे. बल्कियर म्हणजे काय, लार्जर, मोठा ग्रुप असेल. ओके, सो दिस इज ऑल्सो अ कायरल कार्बन एटम बिकॉज ऑल ग्रुप्स ऑर ऍटम्स ऑर ग्रुप्स डिफरंट. फोर्थ कार्बन वरती येऊया. इकडे OH आहे, इकडे H आहे, इकडे 3 कार्बन असणारा इलेमेंट आहे, इकडे 2च कार्बन आयटम असणारा कुठला तरी एक बल्कियर ग्रुप आहे. म्हणजे कार्बन नंबर 4 पण तुमचा काय असेल, असिमेट्रिक कार्बन और कायरल कार्बन. कार्बन नंबर 5 मध्ये OH राईट साईडला, एक H लेफ्ट साईडला आहे, वरच्या साईडला सगळा मोठा ग्रुप आहे, डाऊन साईडला फक्त CH2OH असा मॉलिक्युल आहे. हा सुद्धा डिफरंट आहे फंक्शनल ग्रुप, म्हणजे कार्बन नंबर 5 सुद्धा कायरल आहे. कार्बन नंबर 6 वरती येऊया. कार्बन नंबर 6 च्या वरती मोठा बल्कियर ग्रुप आहे, डाऊन साईडला हायड्रोजन आहे. बट डाऊन साईडला हायड्रोजन, लेफ्ट साईडला पण हायड्रोजनच येणार आहे. इथे पण हायड्रोजन, इथे पण हायड्रोजन आहे, म्हणजे तो कायरल नाही. ओके, सो देर आर 1 2 3 and 4 कायरल कार्बन atoms आर प्रेझेंट इन द ग्लुकोज. आता क्वेश्चन पेपर मध्ये जनरली एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन बघा, नंबर ऑफ स्टिरिओ आयसोमर्स, नंबर ऑफ स्टिरिओ आयसोमर्स ऑफ ग्लुकोज. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतोय, स्टेट बोर्डला कधीच विचारणार नाही, तुमच्या सिलेबसमध्ये जेई साठी हा विचारणार. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे 2n, where n be the chiral centers. ओके, n be the chiral center. आता मला जरा सांगा, नंबर ऑफ स्टिरिओआयसोमर 2n. n म्हणजे काय, नंबर ऑफ कायरल कार्बन ऍटम आहे. तुम्हाला समजा क्वेश्चन विचारला, नंबर ऑफ पॉसिबल स्टिरिओआयसोमर्स ऑफ ग्लुकोज आर और इज. आन्सर काय लिहिणार तुम्ही, 2n नाही लिहून ठेवायचं, 2 कायरल कार्बनची व्हॅल्यू टाकायची, 1 2 3 and 4. देर आर 4 कायरल कार्बन ऍटम. तो 2 आन्सर कसं येणार बघा, 2 म्हणजे येतात 4, 2 म्हणजे येतं आन्सर 8,
and 2 raised to 4 म्हणजे आन्सर येतं 16. ओके, सो टोटल नंबर ऑफ पॉसिबल स्टिरिओ आयसोमर किती आहे? 6. आता मला सांगा की असे आयसोमर 16 काढत बसणार का त्यावेळी एक्झामच्या वेळी एका मिनिटात सॉल्व्ह करत असताना? त्यावेळी हा फॉर्म्युला सफिशियंट आहे. ओके, सो त्याच्यावर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता 2 raised to n. आणि मी म्हणून डॅम शुअर होतो, मगाशी सांगत होतो, ज्याच्यामध्ये कायरल कार्बन नसतात म्हणजे कायरल कार्बन त्यावेळी आन्सर 0 येणार. 2 raised to 0 आन्सर किती येतं? एनी टर्म मल्टी raised to 0 म्हणजे आन्सर येणार 1. सो जो आयसोमर असेल त्यामध्ये तुम्हाला गिवन पेपरमध्ये जे स्ट्रक्चर दिलेलं असेल तेच असणार. आणि त्याच्यामध्ये कायरल कार्बन जर ऍबसेंट असतील तर त्याचे स्टिरिओ आयसोमर्स निघतच नाही, हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये कायरल सेंटर ऍबसेंट, नो स्टिरिओ आयसोमर्स आर प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर. आणि आयसोमर्सचं आपल्याला माहिती आहे बेसिक डेफिनेशन काय? कंपाउंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. सो असे 16 आयसोमर्स तुम्हाला मिळतील. हा एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन आहे, चेक करा, प्रिव्हियस पेपरमध्ये येऊन गेलेला आहे. ओके, आता क्वेश्चन पेपरमध्ये असं विचारतील, समजा एक ग्लुकोजच्या स्ट्रक्चर मधला वन ऑफ द कार्बन आयटम लेस केला, कायरल कार्बन लेस केला, तर ना पॉसिबल स्टिरिओ आयसोमर्स काय? तुमचा आन्सर ना 2 raised to 3. 2 raised to 3 म्हणजे किती? 8. पण हा फॉर्म्युला जर माहिती नसेल तर प्रॉब्लेम मध्ये येणार. सो प्लीज लक्षात ठेवा, हे झालं तुमचं कायरल सेंटर आयडेंटिफाय करण्याची टेक्निक. ओके, नेक्स्ट बघूया. सेकंड, आता जो आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम मॉलिक्युल इंडिकेट करतो ग्लुकोजचा, तो कसा रिप्रेझेंट केलाय? इट इज अ फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. याला काय म्हणायचं? फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता ऍक्च्युअली फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला हा काय प्रकार आहे? ऍक्च्युअली तुम्हाला त्यांनी ते दिलं पाहिजे होतं अप टू 11th स्टँडर्ड. 11th स्टँडर्डला थोडासा पार्ट होता, बट जे कन्फर्मेशन होतं ते थोडं डिफरंट होतं. मीन्स गॉच कन्फर्मेशन, स्टॅगर्ड कन्फर्मेशन हा पार्ट होता. इट इज अ पार्ट ऑफ ऍक्च्युअली स्टिरिओ केमिस्ट्री. ठीक आहे. सो इन केस ऑफ ऑप्टिकल आयसोमेरिझम इन ग्लुकोज, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ द ग्लुकोज may be represented as CHOHOH, COHH, CHOH, and CH2H. हे कसं आयडेंटिफाय केलं? मी काही केलं नाही. इथे जो आपण मॉलिक्युल दिलाय ना, त्याच्यातला पहिला आणि लास्ट कार्बन आहे तसा दिलाय बघा. पहिला आहे CHO, लास्ट आहे CH2H. CHO आणि CH2H. याच्या मिडलचे जे कार्बन आहे हे प्रत्येक वेळ असं लिहायला खूप वेळ होतो, म्हणून आपण सेक ऑफ अवर कन्व्हिनियन्स आपण काय करतो, एक व्हर्टिकल लाईन म्हणजे बॅकबोन ऑफ कार्बन असं आपण कन्सिडर करतो. आणि दॅट हॉरिझॉन्टल लाईन, याचा मिनिंग असा होतो, जर एक प्लेन आहे, कार्बनचं एक प्लेन आहे व्हाईट कलरचं, तर त्याच्यावरती मी एक हॉरिझॉन्टल प्लेन अप्लाय करतो. आणि ते हॉरिझॉन्टल प्लेन हा म्हणजे कोण असणार? मिडलला असणारा कार्बन असणार, ज्या प्लेनवरती हायड्रोजन आणि हायड्रॉक्साईड. कारण आपण कार्बोहायड्रेटच्या डेफिनेशन मध्ये असं बघितलं होतं लास्ट लेक्चरला, दीज आर द पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड. पॉली मीन्स मेनी आणि हायड्रॉक्सी मीन्स व्हॉट? हायड्रॉक्सिल ग्रुप मस्ट बी प्रेझेंट इन दॅट स्ट्रक्चर. सो इन दिस केस ऑल्सो हा कार्बनचा एक बॅकबोन आहे, त्याच्यावरती हॉरिझॉन्टल हे एच असणारे मी प्लेन्स अटॅच केलेले आहेत. त्याच्यामुळे तो प्लेन आणि व्हर्टिकल प्लेन एक्झॅक्टली परपेंडिक्युलर विथ इच अदर असतील असं त्यांनी कन्सिडर केलंय. ओके, सो या प्रोजेक्शन हे कोणी सांगितलं? फिशर नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने सांगितलं, म्हणून त्या कंपाऊंडला, त्या फॉर्म्युलाला नेम दिलं गेलं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट इज, as they contain 4 chiral centers, it is optically active in nature. ओके, ऑप्टिकली ऍक्टिव्ह का आहे तो? कारण त्याच्यामध्ये 4 chiral centers प्रेझेंट आहे. कन्सिडर करूया 2 chiral centers तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह असलं असतं का? येस. कायरल सेंटर प्रेझेंट असलं की तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणार, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता 0 आन्सर आलं तर मात्र इथे ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असं तुम्ही लिहू शकला असतात. आणि या ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीमध्ये आपण मगाशी बघितलेलं, थ्रू सर्टन डिग्रीने तो रोटेट होतो, असं आपण म्हणतो ना, त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक रोटेशन. हे स्पेसिफिक रोटेशन ग्लुकोजचं आहे 52.7. हा क्वेश्चन तुमच्या VSA मध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो प्लीज त्याला फक्त कुठेतरी अंडरलाईन करून ठेवा. मला वाटतं मी तुम्हाला आतापर्यंत झालेल्या बायोमॉलिक्युलच्या सगळ्या नोट्स मी शेअर केल्या आहेत. ओके, आता रिमेनिंग जो पार्ट आहे तुमच्या सिलेबसचा, म्हणजे कुठला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन वगैरे, ते मी अजून सेंड केलेले आहेत. 25% म्हणजे आज आपला कम्प्लीट होईलच तेवढा. तो आज मी तुम्हाला या टॉपिकवरचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये अपलोड करून देतोय. प्लस तुमचे आजच्या लेक्चरच्या सगळ्या नोट्स असतील ते आपण देईल. ओके, फक्त प्रिपेअर करत सायमल्ट नाही, आणि तुम्हाला नंतर माहिती नसणार की सरांनी नेमकं काय काय दिलंय. आणि ज्यावेळी तुम्ही एकदम वाचायला बघता, तुम्ही स्वतः चेक करा. तुम्हाला अगदी मी तुम्हाला असं सांगितलं, मी तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करतो. तुम्ही थिएटरमध्ये कंटिन्युअसली दिवसभर 5 ते 6 पिक्चर बघायचे, नाही पॉसिबल होत. ओके, नंतर अशी वेळ येते की पहिला एक पिक्चर झाला, चांगली कॉमेडी होतात, सेकंड जरा हॉरर असेल किंवा आणखीन काहीतरी फायटिंग वगैरे असेल, चालेल, आवडतो, तो पण जमला. थर्डच्या वेळी जेव्हा मध्ये इंटरव्हल असणार ना, त्यावेळी तुमची टेंडन्सी नसते एकाच जागी बसून काम करायला. माणसाला सुद्धा एक मेंटल स्टॅबिलिटी असावी लागते, आणि त्याला
एक्सचेंज असावा लागतो. नाही तर असं नाही का झालं असतं, रविवारची सुट्टी पहिल्या महिन्यामध्ये जून महिन्यात द्यायची नाही, त्याच्यामध्ये भरपूर सिलेबस कव्हर करायचा आणि जुलैमध्ये पूर्ण महिनाभर सुट्टी द्यायची, असं पण करता आलं असतं. तसं करत नाही. असं रिझन काय, तुमची ह्युमन टेंडन्सी, जसं तुम्हाला ऐकायला कंटाळा येणार, मला बोलायला कंटाळा येणार, तुम्ही कंटाळलेलं बघितल्यानंतर मला पण कंटाळा येणार. So हे कंटाळा नको आपल्याला असं यायला. म्हणून सांगतोय की हा जेवढा सगळा जो पार्ट आतापर्यंत झालाय तो थोडा थोडा प्रिपेअर करत त्याला, एकदम वर्षाच्या शेवटी प्रिपेअर करायला जाऊ नका, प्रॉब्लेम मध्ये येणार. ओके, सगळं केलेलं असून समजलेलं असून प्रॉब्लेम मध्ये येणार, तसं होता कामा नये. आणि हा टॉपिक म्हणजे सब्जेक्ट थोडा volatile आहे, पटकन लक्षात येतो, पटकन विसरायला पण होतं. त्यामुळे माझी एकच टेंडन्सी की तुमचा जो स्टडी आहे, तुमची जे आन्सर्स असतात किंवा तुमचं आतापर्यंत जो काही ग्राफ आहे तो मेंटेन राहू देत, एवढंच माझी इच्छा आहे. बाकी मला काही डिस्कस एक्स्ट्रा काय करायचं नाही. म्हणजे अशा अजिबात अपेक्षा नाही 98.99% झालं पाहिजे, मी एवढे एफर्ट घेतो तुम्हाला पण तेवढे पडले पाहिजेत, नाही चालणार. त्याचं रिझन का, कारण 10th स्टँडर्ड पर्यंत टेक्स्टबुक मला सगळं यायचं. 12वीला थोडं डिफरंट पार्ट. आणि सेकंड थिंग, तुम्ही आता 2 इयर्सचा अभ्यास करताय. 11-12 स्टेट बोर्ड झालंच, प्लस 11-12 सीबीएसई पण करताय. हे जर कन्सिडर केलं तर तुमचं सध्याचं शेड्यूल जाम टाईट असणार याची मला कल्पना आहे. म्हणून मी आधीच तुम्हाला सांगतोय, मार्कांकडे अजिबात लक्ष देणार, कन्सेप्ट क्लॅरिफिकेशन बघा, आपोआप मार्क्स मिळणार. ओके, सो 4 पॉईंट सांगितले मी. 4 chiral centers, this is a Fisher position formula. All as the carbon contain chiral centers present in the structure, it is optically active compound. And last one is specific rotation is 52.7 degree, not Celsius. प्लस असं का मेन्शन केलं हे सांगतो. आपण लास्ट लेक्चरला असं म्हटलेलं प्लस डी डेक्स्टो रोटरेटर असं आपण कन्सिडर करतो. सो याचं रोटेशन पॉझिटिव्ह मध्ये असणार, राईट साईडला असणार. आणि इकडून जरी गेला तरी तो राईट साईड कन्सिडर केला जातो, कारण आपण अपोजिट म्हणजे 3 डायमेन्शनल जेव्हा व्ह्यू करत असतो, बघत असतो, तेव्हा समजतं आपल्याला त्याचं रोटेशन पॉझिटिव्ह मध्ये आहे. निगेटिव्ह डेव्हिएशन म्हणजे काय, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी टुवर्ड्स द सॅम्पल येतं, त्याचं डिस्टन्स पण काही वेळा चेंज होतो, कमी होतो, त्याला आपण कन्सिडर करतो लिव्हो रोटेटर. हे लक्षात ठेवायचं. दिस इज युअर ऑल अबाउट ऑप्टिकल आयसोमेरिझम इन ग्लुकोज. नाउ द नेक्स्ट कंपाऊंड इज DL कन्फिगरेशन. आता हे कंपाऊंड आयडेंटिफाय करायला तुम्हाला एक वर्ड वापरतात, डिस्क्रिप्टर्स. वर्ड काय तो, डिस्क्रिप्टर. पेपरमध्ये असं विचारतात, विच अमाउंट असाइन द डी ऑर एल डिस्क्रिप्टर फॉर द फॉलोइंग कंपाऊंड. असाइन याचा अर्थ तुम्हाला फक्त मेन्शन करायचंय वेदर इट इज डी और वेदर इट इज एल. आता मगाचपासून आपण, मी इथे डेक्स्टर रोटेटरी मध्ये डी स्मॉल लिहिलंय, इथे कॅपिटल डी कसा काय दिला, त्याच्या मागे एक कॉमन पार्ट आहे, कॉमन एक कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट आधी शिकून घेऊया आणि त्याच्यानंतर पुढचं काय ते आपण ऍप्लिकेशनचा पार्ट बघूया. इन केस ऑफ डी अँड एल युअर आयसोमेरिझम और कन्फिगरेशन, लक्षात ठेवायचं कायरॅलिटी सेंटर डिटरमाइन करता आलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा. म्हणून मी मगाशी कायरल सेंटर बद्दल सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये दिली. आता खूप कमी वेळामध्ये होणार. एक कंपाऊंड तुम्हाला दिलेला असेल, तुम्ही काय करणार आहात, त्याचं लोवेस्ट कायरॅलिटी सेंटर डिटरमाइन करायचं. मी काय सांगतो समजतंय का बघा. एक कंपाऊंड तुम्हाला दिलेला असेल, त्याचं लोवेस्ट कायरॅलिटी सेंटर, तर लोवेस्ट याचा अर्थ काय, ऑब्व्हियसली गिवन कंपाऊंड शुड बी इन द फिशर पोझिशन फॉर्म्युला ओनली. ते तुम्हाला फिशर पोझिशन फॉर्म्युलाच्या फॉर्मॅटमध्ये नाव देणार नाही, ग्लुकोज असं ग्लुकोज हा घ्या ग्लुकोज असं नाही देणार ते नाव. तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं असणार, त्या स्ट्रक्चर मधला लोवेस्ट कायरॅलिटी सेंटर डिटरमाइन करायचंय. आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. इथे घेऊया मी CHO, CH2H, HOH, HOH, HOH. ओके, हा कंपाऊंड दिलेला आहे. याचं लोवेस्ट कायरॅलिटी सेंटर बघा, हा कायरल कार्बन आहे का, नो, हा कायरल कार्बन नाही. याचं रिझन काय, CH2OH मधला वन ऑफ द हायड्रोजन इकडे असेल, हा एक हायड्रोजन इकडे असेल, त्या कार्बनच्या दोन्ही साईडला सेम ऍटम्स आहेत किंवा ग्रुप ऑफ ऍटम, म्हणजे हा कायरल कार्बन नाही. ओके, आता याच्या वरचं बघूया. हा इथे जर मी कार्बन कन्सिडर केला तर त्याच्यावरती कार्बन आणि हे जेव्हा 3 कार्बन असणारा एलिमेंट असेल, त्याच्या खाली एक कार्बन असणारा एक एलिमेंट असेल. लेफ्ट साईडला OH, राईट साईडला H आहे. दिस इज युअर लोवेस्ट कायरॅलिटी सेंटर. आता मला सांगा, ह्या लोवेस्ट कायरॅलिटी सेंटरच्या लेफ्ट साईडला जर समजा OH ग्रुप प्रेझेंट असेल, बघा मी काय सांगतो, लोवेस्ट कायरॅलिटी सेंटरच्या लेफ्ट साईडला जर OH ग्रुप असेल तर तो L कन्सिडर करायचा. आणि समजा हाच OH ग्रुप असा असला असता तर, OH ग्रुप राईट साईडला असेल तर त्याला D कन्सिडर केलं असतं. ओके, म्हणजे तुमचे दोनच टास्क असतील, कंपाऊंड बघायचा, त्याचं कायरॅलिटी सेंटर, लोवेस्ट कायरॅलिटी सेंटर डिटरमाइन करायचं, त्याकडे जायचं, राईट साईडला OH की लेफ्ट साईडला बघायचं. डोक्यात एकच ठेवा, नाही तर परत कन्फ्युजन होईल. राईट साईडला जर OH असेल तर D लिहायचा असतो, अदरवाईज L, असं लक्षात ठेवा.
ओके, लेफ्ट साईडला OH असेल म्हणजे राईट साईडला एच असणार, लेफ्ट साईडला एच असेल तर राईट साईडला OH असणार, हे कन्फ्युजनच नको. मी काय सांगतोय, लोवेस्ट कायरॅलिटी सेंटरच्या राईट साईडला जर OH असेल तर त्याला डी कन्सिडर करायचं, लोवेस्ट अदरवाईज एल. हे एक वाक्य लक्षात ठेवा, सफिशियंट होऊन जाईल. ओके, आता मला मी काही कंपाऊंड देतो, तुम्हाला असाइन करून सांगा. लाईव्ह चॅटमध्ये रिप्लाय दिला तरी चालेल, पण इम्पॉर्टंट आहे. असाइन डिस्क्रिप्टर आतापर्यंत न्यू सिलेबस मध्ये आलेला क्वेश्चन नाही. नेक्स्ट इयरला सिलेबस मे बी चेंज होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे ऑक्टोबरची एक्झाम झाल्यानंतर, तुमच्या नंतर ऑक्टोबरची एक्झाम झाल्यानंतर सिलेबस चेंज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण मध्यंतरीचे 3 वर्ष कोविडमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे सिलेबस डिझाईन करताना त्यांना थोडेफार लिमिटेशन आलेले. त्यात 25% पार्ट रिड्यूस झाला होता आणि आता तुमच्या इयरला मात्र सगळा टोटल सिलेबस असणार. त्यामुळे ते छोटे छोटे क्वेश्चन यावेळेचा पेपर निघेल आणि मी म्हणून सांगतोय थरली स्टडी करा, नाहीतर अदर इयर्सच्या तुलनेमध्ये तुमचा पेपर डिफिकल्ट आहे असं तुम्हाला जाणवायला नको म्हणून. ओके, आता आपण काय करणार आहोत, सगळ्यात पहिल्यांदा कंपाऊंड मी काही देतो, तुम्ही मला फक्त असाइन करून सांगायचं वेदर इट इज डी ऑर एल. पहिला कंपाऊंड आहे तो तुम्ही मला सांगाल. ओके, 7 कंपाऊंड आहेत, मला फक्त असाइन करायचं डिस्क्रिप्टर एल अँड डी मध्ये. ओके, आधी मला पहिल्यांदा कंपाऊंड पहिल्यामध्ये काय कन्सिडर करणार, CH2OH हा तुमचा कायरल कार्बन नाहीये. कायरल कार्बन असेल तुमचा मिडलला येतो, त्याच्या OH लेफ्ट हँड साईडला, म्हणजे त्याला डिस्क्रिप्टर येईल तुमचा एल. ओके, सेकंडचं काय येईल सांगा, ऍटलीस्ट ट्राय करा. सेकंडचं काय डिस्क्रिप्टर कसं आयडेंटिफाय कराल, डेक्स्ट्रो डी येईल की एल येईल. If functional group OH is present on right hand side at the lowest chirality center, then it is assigned as a D, otherwise L. So just tell me whether it is D or L in case of second compound. ओके, बरं बघूया हे जे कंपाऊंड दिले त्याच्यामध्ये CH2OH च्या अप्पर साईडला जो कार्बन ॲटम आहे, हा जो कायरल कार्बन ॲटम आहे त्याच्या OH राईट साईडला, म्हणजे त्याला आपण तुम्ही कन्सिडर करणार डिस्क्रिप्टर डी. ओके, थर्ड कंपाऊंड मध्ये बघूया, OH राईट हँड साईडला आहे, हा असेल डी. कायरॅलिटी सेंटर तुमचं हे आहे, OH राईट हँड साईडला आहे म्हणजे असेल डी. कायरॅलिटी सेंटर दिस वन इज कायरॅलिटी सेंटर, OH राईट हँड साईडला आहे म्हणजे हा येईल डी. कायरॅलिटी सेंटर इथे आहे प्रेझेंट, OH कायरॅलिटी सेंटर राईट साईडला आहे म्हणजे OH राईट साईडला आहे म्हणजे हा सुद्धा असेल डी. आणि याच्यामध्ये OH हे सेम आहेत, म्हणजे हा कायरल कार्बनच नाही पहिला, हा कायरल कार्बन आहे. या कायरल कार्बन मध्ये OH लेफ्ट हँड साईडला, म्हणजे याचं डिस्क्रिप्टर येईल एल. सो या फॉर्मॅटमध्ये आयडेंटिफाय करायचं असतं. खूप इझी ट्रिक आहे ही. ऍक्च्युअली कुठल्याही टेक्स्टबुक मध्ये असं मेन्शन केलेलं नाहीये, त्यांनी असं सांगितलं होतं प्रत्येक कार्बनचं डिस्क्रिप्टर असाइन करा, त्या डिस्क्रिप्टरची ऍडिशन चेक करा. म्हणजे समजा 2D and 2L असं जर येत असेल तरच तुम्ही चेक करू शकता वेदर इट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह रोटेट करू शकतो की नाही. जर समजा असेल 2D and 2L आले तर लक्षात ठेवायचं तो याचं रोटेशन 50% असतं, म्हणजे तो ग्लुकोज मॉलिक्यूल हा ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये एक्झिस्टच नसतो, तो सायक्लिक चेन स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असणार असं बुक मध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही एवढं काहीही डिटेलमध्ये लक्षात ठेवू नका, तुम्ही फक्त एवढंच बघा तो कंपाऊंड कुठलाही असू दे त्याच्या लोवेस्ट कायरॅलिटी सेंटर, त्याला अॅनोमेरिक कार्बन ॲटम असं सुद्धा कन्सिडर केलं जातं फर्स्ट कार्बनला. सो लोवेस्ट कायरॅलिटी सेंटरचा जो OH असतो तो जर राईटला असेल तर डी, अदरवाईज एल. एवढं डोक्यामध्ये फिक्स करून ठेवा, सफिशियंट आहे एवढं. असाइन डिस्क्रिप्टर साठी मला वाटतं कुठलाही क्वेश्चन आला तर तुमचा तो क्लिअर होईल. ओके, नेक्स्ट पार्ट इज रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज.
बघूया रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज काय आहे ते. बरं, नेक्स्ट पार्ट इज रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. ओके, ह्याची नोट जी आहे ती मी नोट्स मध्ये मेन्शन केलेलीच आहे, बट ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आता नावातच कळतंय बघा, रिंग स्ट्रक्चर. याचा मिनिंग काय, रिंग फॉर्मॅटमध्ये तुमचं स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करता आलं पाहिजे. यासाठी 6 स्ट्रक्चर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. हे 6 स्ट्रक्चर्स काय काय आहेत ते आधी बघूया. सगळ्यात पहिल्यांदा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करायचा ग्लुकोजचा. CHO HOH OH H HOH HOH and then CH2H. Okay, this is your structure of glucose. Second part is ग्लुकोजचं रोटेशन करायचं आपल्याला. रोटेशन करायचं म्हणजे काय, एकदा बघा ह्याच्यामधला लोवेस्ट कायरलिटी सेंटर जे असतं म्हणजे कार्बन नंबर 5चं जे लोवेस्ट कायरलिटी सेंटर असेल तो कार्बन ॲटम आणि ऑक्सी पहिला कार्बन ॲटम ह्याच्यामध्ये ऍडिशन दाखवायची. तो काय ऍडिशन कशी होईल, या फॉर्मॅटमध्ये होईल. कार्बन नेहमी काउंट करायचं 1 2 3 4 5 आणि 6. हा हे जे असेल या फॉर्मॅटमध्ये. ओके, याची ऍडिशन केली. जसं मी मगाशी म्हटलं की OH ची ऍडिशन कुठल्या होते, कार्बन मध्ये कुठल्या होते याच्यावर डिटरमाइन करायचं लोवेस्ट कायरलिटी सेंटर. तसंच इकडे सुद्धा होईल, फक्त हा जो लास्ट कार्बनचा हायड्रोक्सिल ग्रुप आहे तो लेफ्ट साईडला राईट साईडला लिहायचा. हे तुमचं सेकंड आयसोमर जनरेट होईल, तो आधी लिहून घेऊया. CH2H, this is your H, oxygen, H, OH, OH, H, H, OH, OH. ओके, आता हे जे दोन्ही स्ट्रक्चर्स आहेत त्याला आपण आयसोमर कन्सिडर करू शकतो बिकॉज कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. नाव टेल मी, आता कन्सिडर करूया मी नंबरिंग ते उलट घेतलंय, असं 1 पासून घेऊया. 1 2 3 4 5 and 6. This is your carbon number 1 2 3 4 5 and 6. Carbon number 1 2 3 4 5 and 6. Okay, so in this structure the first carbon, ह्या पहिल्या कार्बनला काय कन्सिडर करायचं मी इथे लिहितोय. फर्स्ट कार्बन इज कन्सिडर्ड एज अ एनोमेरिक कार्बन. प्रिव्हियस पेपर मध्ये हा जेईचा क्वेश्चन येऊन गेलाय. नंबर ऑफ एनोमेरिक कार्बन, त्या एनोमेरिक कार्बनची मला वाटतं डेफिनेशन होती आणि एनोमर एकदा आलं होतं आणि दुसऱ्या एखाद्या पेपरमध्ये काहीतरी असा क्वेश्चन आला होता त्यांच्या जेईच्या पेपरमध्ये आय थिंक, की जर समजा अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज कन्सिडर केले तर त्याच्या कुठल्या कन्फिग्युरेशन मध्ये चेंजेस असतात, त्या कार्बनला काय कन्सिडर केलं जातं. त्या स्टुडंटने लिहून ठेवलं कायरल कार्बन कन्सिडर करतात. कायरल आणि अल्फा आणि बीटाचा काही संबंध नाही, लक्षात ठेवायचं. पहिल्या कार्बनचा जो कन्फिग्युरेशन असतं ते चेंज होतं बिकॉज इन द फर्स्ट केस पहिला कार्बन जो असेल त्याच्या OH राईट साईडला आहे, त्यामुळे तुम्ही त्याला काय कन्सिडर करता, अल्फा आयसोमर असं कन्सिडर करता. सो याला म्हणायचं अल्फा डी प्लस ग्लुकोज. याचं नॉमेनक्लेचर कसं करणार तुम्ही, अल्फा डी प्लस ग्लुकोज, आणि याचं नॉमेनक्लेचर करणार बीटा डी मायनस ग्लुकोज. आता एक कॉमन पार्ट लक्षात ठेवा, एक डाऊट असेल इथे, अल्फा आणि बीटा आहे मग डी च्या नंतर इथे मायनस का नाही घेत, सॉरी इथे जो प्लस आणि मायनस जो पार्ट आहे हा प्लसच आहे ना, मायनस का नाही घेतला याचं रिझन काय, इथे आपण कुठेही लिव्हो रोटेटेड आणि डेक्स्ट्रोटेटेड ही कन्सेप्टच घेत नाही आहोत. बीटा आणि अल्फा कधी कन्सिडर करायचं एवढंच फक्त डिस्कस करायचंय. एनोमेरिक कार्बन ॲटम, पहिला कार्बन ॲटमचा जो OH राईट हँड साईडला असेल प्लेन मध्ये, तर त्याला कन्सिडर करायचं प्लस ग्लुकोज आणि त्याला म्हणायचं अल्फा.
आणि अॅनोमेरिक कार्बोनेटांचा OH जर फर्स्ट लेफ्ट हँड साईडला असेल त्या फिशर पोझिशन फॉर्म्युलामध्ये, तर त्याला तुम्ही कन्सिडर करता बीटा. आता आपण जे लिहिलेलं जे कंपोनंट आहे हे 6 मेंबर्ड ऑक्सिजन कंटेनिंग हेट्रोसायक्लिक अरोमॅटिक सिस्टम बरोबर कम्पेअर केलं तर मॅच होतं. बघा मी स्ट्रक्चर दाखवतो तुम्हाला ड्रॉ करून. इफ वी ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ऑक्सिजन कंटेनिंग 6 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक सिस्टम. आता जरा चेक करा, हा ऑक्सिजन आहे तो इथे लिहिला. ओके, त्याच्या सराउंडिंगला कार्बन किती बघा, 1 2 3 4 5 आणि हा 6 आहे बघा, 1 2 3 4 5 आणि रिमेनिंग असणार तो असणार 6, म्हणजे जो कार्बन ऑक्सिजन बॉन्ड जनरेट झालेला आहे तो, हे झाले 6 कार्बन. त्याच्यामध्ये डबल बॉन्ड्स आहेत आणि हे 6 मेंबर ऑक्सिजन कंटेनिंग सिस्टमला आपण कन्सिडर करतो पायरॅन. याला आपण काय कन्सिडर करतो, पायरॅन. ह्याचं नेम आहे पायरॅन. सो ह्या कंपाऊंडला सायक्लिक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, ग्लुकोपायरॅनोज. ओके, या शुगरला काय कन्सिडर करतो, ग्लुकोपायरॅनोज. आता हे स्ट्रक्चर मला जर प्रॉपर या टर्म्स मध्ये रिप्रेझेंट करायचंय, हे स्ट्रक्चर बीटा डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर जर समजा पायरॅनच्या फॉर्मॅटमध्ये मला रिप्रेझेंट करायचं असेल तर मी कसं करेन, आधी हॉरिझॉन्टल रिंग ड्रॉ करायची. बघा ह्याच्यामध्ये ऑक्सिजन कुठला घेतला, हा ऑक्सिजन मी घेतलाय. नेक्स्ट काय करायचं, जिथे बीटा आहे ना लेफ्ट साईडला जे जे काय लिहिलेलं आहे ते अप्पर साईडला आलं पाहिजे. काय सांगितलं मी, ह्या व्हर्टिकल लाईनच्या लेफ्ट साईडला जे जे काही लिहिलेलं आहे ते व्हर्टिकली आलं पाहिजे. हे असं इंटरसेक्ट करून घ्यायचं. ओके, व्हर्टिकली आलं पाहिजे म्हणजे काय, फर्स्ट कार्बन वरती OH इथे म्हणजे हे नंबर लिहिला 1 2 3 4 5 आणि दिस इज 6 कार्बन. ओके, चेक करूया. पहिल्या कार्बन वरचा OH आहे तो अप्पर साईडला आला पाहिजे, हा डाऊन साईडला. हा हायड्रोजन आहे तो इथे येणार, अप्पर लेफ्ट साईडचं जे आहे ते अप्पर साईडला येणार, इथे येणार OH, इथे आहे H. आणि 5व्या कार्बन, आता बघा इथे एक प्रॉब्लेम होणार जनरेट. 5व्या कार्बनला जेव्हा तुमचा हायड्रोजन असतो तो इथे कन्सिडर करता तुम्ही आणि इथे 6वा कार्बन असतो म्हणजे CH2OH, 6वा कार्बन. ओके, रिमेनिंग सगळं फिलअप करत चला, OH H OH. ओके, नाव दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. ओके, आणि क्वेश्चन पेपरमध्ये VSAच्या पेपरमध्ये डायरेक्ट हा क्वेश्चन तुम्हाला लिहायला सांगतात, राईट द स्ट्रक्चर ऑफ बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. आणि तुम्हाला हे माहिती पाहिजे बीटा आहे म्हणजे OH फर्स्ट कार्बनचा काय असणार आहे, अप्पर साईडला असेल, बाकी सगळं सेम असणार. आता इथे बघा, जे हे तोच रूल इथे पण अप्लाय करूया. जे लेफ्ट हँड साईडला आहे ना ते डावीकडचं आहे ते सगळं लेफ्ट हँड साईडला राहील. याचं स्ट्रक्चर तुम्ही इथे ड्रॉ करूया, O. ओके, लेफ्ट साईडला H आहे, बाकी सगळं सेम राहील, H OH OH H H OH, हिअर H आणि CH2H. आता तुम्ही म्हणाल इकडचा एक ऑक्सिजन गेला कुठे, 5व्या कार्बनला ऑक्सिजन आहे ना, सॉरी 5व्या कार्बनचा ऑक्सिजन अटॅच केलेला आहे बघा, 5व्या कार्बनला ऑक्सिजन, तो ऑक्सिजन इथे आहे, त्यामुळे तो प्लेन 180 डिग्री मध्ये रोटेट झाला आणि रोटेट झाल्यामुळे हा OH आहे तो वरती गेला. कार्बन नंबर 6, कार्बन नंबर 5, कार्बन नंबर 4 3 2 and 1. ओके, सो नेम ऑफ दिस कंपाउंड इज अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. ओके, दिस इज द सायक्लिक स्ट्रक्चर. मी तुम्हाला सांगितलेलं 6 स्ट्रक्चर पेपरमध्ये लिहायचे, ती 6 स्ट्रक्चर बोर्डवरती आहेत, 1 2 3 4 5 आणि दिस इज द 6. ओके, सो दिस इज द बेसिक पार्ट. काय काय केलं याच्यामध्ये, सगळ्यात पहिल्यांदा फिशर पोझिशन फॉर्म्युला ड्रॉ करून घेतला मी. याच्यामध्ये काय केलंय, नोट्समध्ये ना हे कसं रोटेशन होतं, एक्झॅक्टली काय प्रोसेस होते हे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय. ओके, सो जस्ट तुम्ही गो थ्रू करा, जेव्हा तुम्ही रीड कराल तेव्हा तुम्हाला ते समजत जाईल. पहिल्यांदा मी काय केलं, तुमचं जे रिंग स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी फिशर पोझिशन फॉर्म्युला घेतला. फिशर पोझिशन फॉर्म्युलामध्ये नंतर करायचं काय, लोवेस्ट कायरॅलिटी सेंटर आणि अॅनोमेरिक कार्बन ॲटम, म्हणजे पहिला कार्बन ॲटम आणि इथे मी लिहिलं बघा, कार्बन नंबर 1 म्हणजे अॅनोमेरिक कार्बन. तो पहिला कार्बन म्हणजे अॅनोमेरिक कार्बन आणि 5व्या कार्बन मध्ये रिएक्शन होते. आता ही अशीच रिएक्शन का होते, का नाही 4थ्या कार्बन मध्ये होते, याचं रिझन काय, बिकॉज कायरॅलिटी सेंटरचं जे लोवेस्ट कायरॅलिटी सेंटर असतं ते हायली रिॲक्टिव्ह असतं. ओके, याच्यावरती ऍडिशन इझिली होते आणि अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप आहे तो सुद्धा हायली रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे रिॲक्शन झाली तर याच कंपाऊंड मध्ये होते. ह्या दोघांमधलं जी बॉन्ड लेंथचे डिस्टन्स असतं ते कमी असतं, त्यामुळे रिपल्सिव्ह फोर्सेस जास्त असतात, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस कमी असतात. याच्यामध्ये का नाही होणार, कारण हे कायरल सेंटरच नाही, कायरल सेंटर असतात ते रिॲक्टिव्ह असतात. सो अकायरल असल्यामुळे हे रिॲक्टिव्ह नाही, म्हणजे त्याच्यावरचं असणार 5वं. सो कार्बन नंबर 1 आणि ऑलवेज कार्बन नंबर 5 मध्येच रिॲक्शन होते आणि मग तुम्हाला बीटा डी ग्लुकोज आणि अल्फा डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर मिळतं. ते स्ट्रक्चर तुम्ही हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करता. रिप्रेझेंट करत असताना ही जी व्हर्टिकल लाईन आहे ती तुम्ही ही ड्रॉ करून घेते, असं याचा मिनिंग असतो. आणि या व्हर्टिकल लाईनच्या लेफ्ट हँड साईडचे सबस्टिट्युएंट आहेत ते अप्पर साईडला येतील, त्या प्लेनच्या हॉरिझॉन्टल प्लेनच्या, आणि रिमेनिंग सबस्टिट्युएंट्स असतील ते डाऊन साईडला येते. असं जर कन्सिडर केलं तर अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि बीटा डी ग्लुकोपायरॅनोज
स्ट्रक्चर इझिली पॉसिबल होईल ड्रॉ करणं. ओके. सिमिलरली फॉर फ्रुक्टोज असंच आहे. फ्रुक्टोजचं सुद्धा या फॉर्मॅटमध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो, मीन्स रिंग स्ट्रक्चर. बट 236 झाले. आपण याचं इंट्रोडक्शन बघूया आणि फ्रुक्टोजचं जे सायक्लिक स्ट्रक्चर आहे ते नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. म्हणजे जवळपास तुमचं 50% सिलेबस ऑलमोस्ट कव्हर व्हायला हरकत नाही उद्याच्या लेक्चर पर्यंत. पण आज आधी पहिल्यांदा जे इंट्रोडक्शनचा पार्ट आहे त्याच्यातला रिंग स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज तेवढं फक्त बघूया. स्ट्रक्चरची प्रॅक्टिस केली पाहिजे आणि थोडा पार्ट बाकी सगळ्या केमिस्ट्रीपेक्षा आतापर्यंत तुम्ही रिएक्शन्स बघितल्यात, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, युजेस याच्यापेक्षा टोटली डिफरंट आहे. इट इज अबाउट एन्झायमॅटिक बायोकेमिस्ट्रीचा ऍक्च्युली हा पार्ट आहे. आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण ही जेव्हा स्ट्रक्चर्स ड्रॉ करत असतो तेव्हा कार्बनमध्ये जी कुठे बॉन्डिंग जनरेट होतं एवढाच फक्त केमिस्ट्रीचा पार्ट आहे. आणि म्हणून तर मी म्हटलं ज्यांचं नीट आहे बायोलॉजीसाठी एम जे कन्सिडर करतात की मला त्याच्यामध्ये करिअर करायचंय मी ते करणार, त्यांना हा टॉपिक आलाच पाहिजे. ऑप्शन त्याला काही नसेल. ओके. प्लीज. रिड्युसिंग नेचर ऑफ ग्लुकोज. आता लक्षात ठेवायचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे सगळेच्या सगळे एक छोटासा पॉईंट आहे तेवढा रिकवर करूया. रिड्युसिंग नेचर ऑफ ग्लुकोज. कुठलाही बायोमॉलिक्यूल घ्या तो रिड्युसिंग शुगर आहे की नाही असं क्वेश्चन पेपरमध्ये विचारतात. त्याचं एक रिझन आहे लक्षात ठेवायचं ऑलवेज. इफ इट शोज इफ इट म्हणजे कुठलाही कंपाऊंड इफ इट शोज पॉझिटिव्ह टेस्ट टुवर्ड्स फेलिंग सोल्युशन आणि कुठला टोलन्स रिएजंट. ओके. हे सगळेच्या सगळे रिएजंट आपण अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड या टॉपिक मध्ये कव्हर केले होते. जर एखाद्या कंपाऊंड मध्ये फेलिंग सोल्युशन आणि टोलन्स रिएजंट ऍड केला आणि त्याचा जर कलर चेंज होत असेल ऑब्झर्व होत असेल ब्रिक रेड और मेजेंटा कलर सोल्युशन दिसत असेल तर लक्षात ठेवायचं द गिवन कंपाऊंड इज अ रिड्युसिंग शुगर, ऍक्ट ऍज अ रिड्युसिंग शुगर. ओके. कन्सिडर करूया टोलन्स रिएजंट आणि फेलिंग सोल्युशन ऍड करून सुद्धा ती टेस्ट निगेटिव्ह आली तर लक्षात ठेवायचं इट इज अ नॉन रिड्युसिंग शुगर. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ रिडक्शन प्रॉपर्टी sugars are classified into two types. Reducing sugar is that sugar which can easily reduces in presence of failing solution and tolerance reagent, and the compound which does not reduces in presence of failing solution and tolerance reagent is considered as a non-reducing sugar. आता त्याचे एक्झाम्पल्स वगैरे पेपरमध्ये विचारतात तो पार्ट पुढचा आहे. पण त्याच्या अगोदर आपण रिंग स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज मध्ये इंट्रोडक्शनचे जेवढे पॉईंट्स आहेत तेवढे कव्हर करूया आणि मग आपण स्टॉप करूया. ओके. सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज जे आहे ते आपण उद्या बघणार आहोत. फक्त आजचा टास्क काय असेल रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज नोटबुक वरती 5 टाइम्स लिहून काढणं एक्सपेक्टेड आहे. तुम्ही कसंही यूज करा टाइम तुमच्या कानात अगदी हेडफोन घालून तुम्ही लिहिला तरी चालेल कारण हाताला लागलेलं जे वळण असतं ते कधीही विसरता येत नाही आपल्याला. ओके. त्यामुळे लक्षात ठेवायचं तुम्ही जे प्रिपेअर करताय तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त चांगलं असेल कानात हेडफोन वगैरे काही नसतील तर 100% एफर्ट्स आणि रिझल्ट तुम्हाला मिळेल. बट समजा तुमचं डायवर्ट थोडं लक्ष झालंय कंटाळा आलाय म्हणून तुम्ही प्रिपेअर करताय तरी सुद्धा चालेल पण हाताखालनं जाऊ दे. स्ट्रक्चर ड्रॉ केल्याशिवाय मात्र स्ट्रक्चर येत नाही कोणाला कधीच. ओके. सो लक्षात ठेवायचं पहिल्यांदा आपण बघितलेला डेक्सोरोटेटरी ग्लुकोज. फ्रुक्टोज इज अ लिव्होरोटेटरी. फ्रुक्टोज इज अ लिव्होरोटेटरी. हा काय लिव्होरोटेटरी कंपाऊंड आहे म्हणून त्याचं स्पेसिफिक रोटेशन असतं -92.4 -92.4 not Celsius, it is only degree, 92.4 degree. Okay. And third, it is act as a reducing sugar. It also reduces failing solution as well as a tolerance reagent. Hence it act as a reducing sugar. आता 3 हे पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहेत पेपरमध्ये लिहिण्यासाठी. आणि याचं जे सायक्लिक स्ट्रक्चर असतं सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज इज रिझेम्बल विथ 5 membered oxygen containing, हे 6 membered होते ना मगाचं. So it is a 5 membered oxygen containing compound that is fructose. आणि त्याला आपण कन्सिडर करतो फ्युरान. ओके. containing furan. Okay. Hence isomers are considered as a fructofuranones. मगाशी आपण एक वर्ड वापरलेला ग्लुकोपायरॅनोज. आता काय सांगितलंय फ्रुक्टोफ्युरॅनोज. याच्यामध्ये काय काय बघितलं फ्रुक्टोज इज अ लिव्होरोटेटरी कंपाऊंड और लिव्होरोटेटरी इंडिकेट करतो. स्पेसिफिक रोटेशन ऑफ फ्रुक्टोज इज -92.4 डिग्री
It is act as a reducing sugar because it reduces Tollens reagent as well as the failing solution. Cyclic structure of your fructose, it is of resembling with 5-membered oxygen containing furan system, and hence it is considered as a fructofuranol. त्याचं जे सायक्लिक स्ट्रक्चर जो पुढचा पार्ट आहे कसं ड्रॉ करायचं, त्याच्यामध्ये किती कार्बन कन्सिडर करायचे, कुठला कार्बन कायरल कन्सिडर करायचा, कोणामध्ये रिएक्शन होणार, हा सगळा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. म्हणजे उद्या आपण सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज आणि डायसॅकॅराइडचा जो छोटासा पार्ट आहे तो कम्प्लीट करू. आपला पहिला बायोमॉलिक्युल आहे दॅट इज कार्बोहायड्रेट, तो कम्प्लीट होईल. बाकी डिटेल मध्ये असणारा बाकीचे सगळे कार्बोहायड्रेट जे आहेत, अमिनो ऍसिड, न्यूक्लिक ऍसिड, प्रोटीन्स, हा पार्ट इंट्रोडक्टरी पार्टच तुमच्या सिलेबसमध्ये आहे.